जर का फुटपाथवरून चालत असतील तर चिडीमारीला सुद्धा आळा बसेल. म्हणजे पोलिसांचं जे वाहतुकीचं नियंत्रण आहे हे सुद्धा व्यवस्थित होईल. पोलिसांना वाहतुकीचा त्रास होणार नाही. हे सगळं ब्रॉड विजन इंजिनिअरिंग केली ना तुम्ही, आणि तुमचे सुपरवाइज मोठे, मला वाटते युपीएससी एमपीएससी केलेले अधिकारी असतात, प्रमोटेड असो, परंतु त्यांना पूर्ण अभ्यास असतो. आणि तो पूर्ण अभ्यास कशा खर्च करण्यात येतो? अशा प्रकारचा इनको बचाव उनको मारो. म्हणजे ज्याला म्हणतात ना गट्टाई खाय मिठाई आणि गरीब खाय गतांडी, अशा प्रकारचं हे प्रशासन सुरू आहे. इथं गट्टाई काय माहिती, कॅश. इथं ऑनलाईन ऑफलाईन सगळं बजेट जमा करणं सुरू राहतं. असं मी नाही म्हणत, शेकडो लोक म्हणतात, जे फक्त बिचारे पडद्यावर येत नाही. आणि याच जर का तुम्हाला अॅनालाइज घ्यायचं असेल, परत मी तुम्हाला सांगतो की ती जी बिल्डिंग दिसते ती परत ती बिल्डिंग दाखवा. या बिल्डिंग पासून तर शेवटच्या एक्झिट पर्यंत जिथे आपण जाणार आहोत, शेवटच्या एक्झिट पासून चौकापर्यंत दोन्ही साईडला हा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम जर क्लिअर केला नाही तर निश्चितच नगर परिषद, बीएनसी आणि एमएसआरडीसी प्रशासन हे निश्चितच कुठेतरी गुरफटलेलं आहे किंवा कुणाच्या हाताखाली जपलेलं आहे, हे म्हणायला आज हरकत होणार नाही. मित्रांनो, शिक्षक ठीक आहे, तुम्ही दाखवता ज्या लेन मधलं आम्ही गेट पर्यंत क्लिअर केलं आणि पुढचं जसंच्या तसं ठेवलं. शिवाजी शिक्षण संस्थेच्या हद्दीत किंवा मालकी हद्दीत तुम्ही या सर्व बिल्डिंगना दाखवतात. त्याला माझा विरोध किंवा माझा मतभेद नाही, परंतु हे सगळं करत असताना लँड अक्वायरमेंट हा सुद्धा एक नियम आहे. आणि तो नियम तुम्ही प्रशासकीय, ज्याला म्हणतात जनहिताच्या बाजूसाठी निश्चित वापरू शकता. आणि तो नियम वापरत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण, मला जितका अभ्यास आहे तितक्या अभ्यासानुसार येईल असं मला वाटत नाही. आता आपण जिजाऊ चौकापर्यंत जाऊया, कारण यापुढे जे अतिक्रमण उठवलेलं आहे ते पूर्णतः उठवलेलं आहे. तेव्हा परत एक वेळ तुम्ही या सर्व बिल्डिंगला रिवाइज करा आणि या रस्त्याचं शूट करताना हा अँगल परत घ्या. तुम्ही पाहता या अँगल मध्ये माझं म्हणणं हेच आहे की जर समजा इकडे एक आणि तिकडे एक अशा प्रकारचा न्याय करून जर पक्षपात केला जात असेल तर निश्चितच मेहकर नगर परिषद असो किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही नगर परिषदला असा पक्षपात करून नागरिकांच्या हक्कावर, त्यांच्या व्यवसायावर, त्यांच्या मूलभूत हक्कावर गडांतर आणण्याचा अधिकार मला नाही वाटत कोणत्याही अँगलने आपल्या संविधानाने दिला असेल किंवा आपल्या न्यायालयीन प्रक्रियेने दिला असेल. हा सगळा गोडबंगाल आपण पाहत आहोत. आणि या लेनला तुम्ही पहा, कच्चे लोक ज्याने त्रस्त, ऍक्च्युअली त्रस्त आहे. रस्ता होऊन राहिला, त्यांच्या मनाचं समाधान झालं, तुम्ही त्यांना गाळे देऊन राहिले, नगर परिषदच्या वतीनं त्यांना गाळे मिळणार यातही ती मात्र शंका नाही. परंतु प्रश्न तोच की गार ठरत असताना तुम्हाला कुठे आणि कसं कोणाला झुकतं माप द्यायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांनी ठरवलेलं आहे. आणि खूप सारे नेकर शहरात सदा सक्रिय झालेले आहेत. गल्ली पासून तर मुख्य रस्त्यापर्यंत तुमचा फक्त सगळा पक्षपात सुरू असल्याच्या गावात चर्चा आहे. आणि हा पक्षपात सुरू असताना नागरिक असंतोष नागरिकांमध्ये प्रचंड पसरलेला आहे. तेव्हा उफाळून येईल त्याला काही सांगता येत नाही. आणि सर्वसामान्य लोकांच्या पोटावर हात मारत असताना निश्चित धनदांडग्या लोकांच्या, ज्याला म्हणतो ना साटुगिरी करण्यात काही लोकांना अतिशय मजा येते. आणि हे सगळं होत असताना आता आपण जिजाऊ चौकात, निश्चितपणे जिजाऊ चौकात थोडा फास्ट वॉक करूया. तर मित्रांनो, भोज मास्टरच्या फोल पंचनाम्यामध्ये तुम्ही सतत पाहत राहता की मी कुठलाही घरचा लाईव्ह व्हिडिओ करत असतो, त्याच्यामध्ये कुठलं एडिट नसतं, कुठलंही पॉज नसतं, कुठलं डिटेक्ट नसतं. आज ज्याच्यामध्ये तुम्हाला काही आम्हाला बनावं लागत नाही. आणि हेच सगळं करत असताना तुम्हाला आम्ही स्पॉट पंचनामे याच्यासाठी दाखवतो की प्रत्यक्ष प्रमाणाची जरूरत नाही होती. कोणत्याही सत्य परिस्थिती दर्शवत असताना तुम्हाला त्याचा पुराव्याचे अभाव अजिबात दिसून येणार नाही, कारण पुरावा प्रमाण हे सर्व परिस्थिती तुम्हाला डोळ्यांनी दिसते. आता आपण आलेलो आहोत जिजाऊ चौकामध्ये. आता जिजाऊ चौकात सुद्धा विहंगम दृश्य मित्रांनो, तुम्ही ही बिल्डिंग पाहू शकता. मेहकर शहरात म्हणजे आपल्या देशाचे केंद्रीय राज्यमंत्रीपद ज्यांना प्राप्त आहे असे सन्माननीय प्रतापराव जाधव यांच्या हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, हे पाहू शकता तिकडे. त्यांनी सुद्धा त्या रस्त्याच्या सुविधेसाठी क्रॅश केलेला आहे, स्वतःहून काढून घेतलेला आहे.
असा एक बस येण्याची आपण प्रतीक्षा करूया. आणि हा जो यांनी याला जे म्हणता येईल ट्रायंगल, हा ट्रायंगल म्हणता येईल. माझी शिक्षण संस्थेच्या समोर हा जो ट्रायंगल आहे, हा जो नगर परिषदने अतिक्रमण केला अथवा नाही केला त्याचा सुद्धा प्रत्येक मानला. आज करत असताना किंवा एखादं मोठं व्हेकल जर आलं तर त्याला टर्निंगला किती मोठा होत. आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे मित्रांनो की आपल्या मेहकर शहरात कोणालाही काही न बोलण्याची जी ताकद आहे, योगायोगाने सुदैवाने हत आणि तुम्ही पाहू शकता त्या बसचा पूर्ण फोकस बसवर आणि तुम्ही बघा त्या बसच्या टर्निंगला किती मोठा प्रॉब्लेम आहे. मग मला हे सांगायचं की या बाजूला कशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो तर निश्चितच या बाजूला नगर परिषदचं जे अतिक्रमण मुक्त मोहीम आहे ते ज्या बाजूला उभा आहे ह्या बाजूला पाहू शकता कुठेतरी या बाजूला काहीतरी अतिक्रमण थांबलाय का, इथे सुद्धा दंडाने ज्यांच्या टप्पे आहे मग त्या थांबल्या. हाच मुद्दा तुम्ही त्या बाजूला बघल्या आहे आणि त्या दर्ग्याला असलेलं हे कंपाऊंड पाहू शकता. सर्व कामाच्या घोर क्षेत्रांचे हे काय अतिक्रमण होतं ते पूर्णतः मुक्त करून नगर परिषदेने अतिशय अभिनंदनाचं आणि प्रशंसेचं काम केलेलं आहे. यात ती मात्र शंका नाही आणि कुठलाही समजा आक्षेप आणून घेणार. परंतु मित्रांनो त्यांना जो न्याय तो हे का. तर आता आपण जात आहोत मेहकर जाऊ चौकामधून जानेबाग फाट्याकडे आणि हे जात असताना प्रामुख्याने ही बाजू दाखवतो. या बाजूला दाखवण्याचं कारण, या बाजूला दाखवण्याचं प्रमुख कारण म्हणजे नगर परिषद प्रशासन आणि MSRDC सार्वजनिक बांधकाम हे जे लिटरली ग्रुपिंग आहे, कुठे MSRDCच्या अंडर येते तर कुठे नगर परिषदच्या तर कुठे BNCच्या. तर हे विविध रस्ते आहे. बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो ना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत. तर असं होत असताना या लेनला त्यांचं म्हणणं आहे की या लेआउट धारकांनी ज्याला आपण म्हणतो सर्व्हिस रोड सोडलेला नाही, अन्याय तुमचं मला मान्य आहे. परंतु साहेब तुम्हाला माझा सिंगल प्रश्न आहे, केव्हाही कुठला रस्ता होते त्याचं प्लॅनिंग होत असताना लँड अक्वायर हा शब्द कुठेतरी येतो की हा रस्ता सर्व्हिस रोड समजा शेतीच्या पंपापर्यंत आणायचा आणि तिथे सोडून द्यायचं. पुढे तुमच्या लेआउट मध्ये सर्व्हिस रोड नाही, मग त्या सर्व्हिस रोडचा काय फायदा. तुम्हाला या लेन मध्ये जर या लोकांनी सर्व्हिस रोड सोडला नाही तर तुमच्याकडे अधिकार आहे प्रपोजल बनवा आणि या लेनला या लोकांना यांच्या जमिनीचा मोबदला देऊन तो रस्ता कंटिन्यू एक तर राणीफळ चौकाला अटॅच करा किंवा या जिजाऊ चौकाला अटॅच करा. या सर्व्हिस रोडचे महत्वाचे फायदे काय होणार आहे मित्रांनो, आपल्या शहरामध्ये ही जी टू व्हीलरची आणि छोट्या कारची जी ट्रॅफिक आहे ना ती त्या सर्व्हिस रोडने जाईल आणि जे मोठे व्हेकल आहे तेच मुख्यतः त्या रस्त्याने जाणार. म्हणजे होणारे अपघात 70 ते 80% टळणार. परंतु हा अपघात कोणाचा होणार, तुमचा माझा गावात राहणाऱ्या लोकांचा. 3 वर्ष बदलीवर आलेल्या सीओचा होईल, नगर परिषद इंजिनियरचा होईल, विचारा प्रश्न काय होईल. त्याला 3 वर्ष इथं खुर्ची गरम करायची, गणित बसवायचं, वावा घ्यायची आणि बाकी जाणे. म्हणजे मार्गावरची अतिशय दयनीय परिस्थिती आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर जवळपास तर आपण थोडं फास्ट वापरूया. या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला बस स्टँड आणि सार्वजनिक महिलांसाठी या मेहकर शहरात कुठल्याही ठिकाणी सार्वजनिक मुद्रीघर किंवा प्रसाधनगृह नाही आहे. याला सुद्धा आपल्या नगर परिषदला अभ्यास करण्याची गरज नाही आहे. या एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मुक्त केलं, प्रयोजित तुमचे काही प्रोजेक्ट आहेत मला माहीत आहे असं असताना, परंतु प्रयोजित मागच्या कित्येक वर्षापासून या मूलभूत सुविधा महिलांना नाही आहे किंवा त्यामुळे आपल्या शहरातील अनेक महिलांना जर कशा प्रकारचा काही प्रॉब्लेम आला तर खूप सारी परेशानी सोसावी लागते. आणि हे सगळं करत असताना नगर परिषदचा कुठंतरी कुचकामी कारभार दिसून येत आहे. आता आपण चाललो आहोत
आदिवासी वस्तीकडे ठीक आहे अतिक्रमण होतं, रस्त्याच्या मध्ये आले होते, परंतु प्रश्न तोच, गरिबांची घरं तोडली, श्रीमंताच्या दुकानाला किंवा मोठमोठ्या मॉलला या नगर परिषद प्रशासनाने हात का नाही लावला, प्रश्न तोच आहे आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता या लेनला समोर इथून सगळी रहिवासी वस्ती सुरू होते आणि इथून सगळा एरिया कमर्शियल आहे आणि या कमर्शियल एरियाला तुम्ही कुठेतरी हा चौक क्लिअर केला आणि हा चौक क्लिअर करत असताना तुम्ही मला इथे काही पक्षपात जाणवला नाही. मोठ्या मनाने सांगतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षपात दिसून येत नाही, परंतु मुख्य रस्ता जो आहे 548C जो की आपल्या खंडाळ्यापासून पुरमपूरपर्यंत जातो त्या रस्त्याची दुर्दशा, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले दुकानं, मोठमोठ्या बिल्डिंग आणि छोट्या गरिबाची दुकानं याचा पक्षपात तुम्ही निश्चित पाहू शकता. मित्रांनो आपण थोडं फास्ट वॉक करूया. तुम्ही पाहू शकता आपण जात असताना रस्त्याच्या या बाजूला सर्व स्पेस त्यांनी क्लिअर केलेला आहे, या बाजूला सुद्धा त्यांनी स्पेस क्लिअर दाखवलेला आहे. एक एंट्रन्स आहे त्याला बाहेर आग लागते, त्या आगीमध्ये आर्थिक हानी होते आणि आर्थिक हानी तर सोडा त्याच्यामध्ये किती प्रमाणात जीवित हानी होऊ शकते हे सुद्धा सांगता येत नाही. परंतु याच फायर ब्रिगेडचा जो एंट्रन्स आहे किंवा एक्झिट आहे तो एक्झिट सुद्धा इथे अतिक्रमणानं हे सुद्धा तुम्हाला दिसू शकते. आमचा उद्देश कोणाचाही रोजगार संपवायचा अथवा त्याच्या रोजगारावर गदा आणायचा नाही आहे. परंतु मित्रांनो तुम्ही या बाजूला बघू शकता की जे फायर ब्रिगेडचं एंट्रन्स एक्झिट आहे या बाजूला दाखवा अतिशय सीज झालेलं आहे, बंद झालेलं आहे. म्हणजे उद्या जर आपल्या मेहकर शहरात पुढे आग लागली तर अशा परिस्थितीत तुम्हाला ती आगीची गाडी डायरेक्ट रोडवर आणण्याऐवजी 200 मीटर असा यू-टर्न मारून तुम्ही पाहू शकता आहे नगर परिषदचा फायर ब्रिगेडचा एक्झिट मार्ग हा सुद्धा क्लोज झालेला आहे. म्हणजे त्यानंतर मी जे महत्त्वाचं बोललो होतो तुम्हाला की रहिवासी वस्ती आहे सगळी, इथे लोक राहतात तेव्हा यांना वेळ मिळालेली नाही. परंतु मोठमोठ्या मेहकरमध्ये जे बिल्डिंग्स आहेत, रिलायन्स मॉल असो, त्याच्यानंतर तो अलीगढा मॉल असेल, त्याच्या लेनच्या सर्व बिल्डिंग मॅक्स बिल्डिंग मी तुम्हाला सांगतो जालेपळ चौकापासून तर जवळपास गजानन महाराज मंदिरापर्यंत ज्या मॅक्स बिल्डिंग आहेत त्यांना वेळ आजही नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे. आणि हे जे बिचारे गोरगरिबांचे घरं आहेत त्यांना तोडून घासघूस करून हे सर्व लोक जवळपास रोज मजुरी करणारे लोक आहेत आणि त्या लोकांना यांच्या घरापासून म्हणजे यांच्या घरात तोडणारा नगर परिषदला क्षणाचा विलंब लागला नाही. मित्रांनो बॅकगेटमध्ये काही FB लाईव्हवर व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता की या घराचं नुकसान करत असताना मोठ्या प्रमाणात लवा पोलीस फाटा त्याला म्हणता येईल मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सगळा बंदोबस्त घेऊन नगर परिषद इथे आली होती. कदाचित 10-12 दिवस त्यांना मुदत दिली असती तर कदाचित हे लोक का आतंकवादी होते, टेररिस्ट होते का, आणि ते लोक देशभक्त खरे देशभक्त आहेत. म्हणजे भारताच्या इकॉनॉमीमध्ये जेवढे टॅक्सपेअर हेच करतात, मेहकर नगर परिषदला जे लोक हे टॅक्सपेअर करतात तेच धनाढ्य लोक सुद्धा करतात. परंतु धनाढ्य लोकांच्या बिल्डिंग आज सुद्धा कायम आहेत. नगर परिषद प्रशासनाने हा पक्षपात केलेला आहे. राहत्या घरांना लोकांना राहत्या घरापासून वंचित करण्यात नगर परिषद किंचित चुकली नाही. परंतु मित्रांनो इकडे जो मोठमोठे मॉल आहे, बिल्डिंग्स आहेत, त्याला हात लावण्याची धमक मेहकर नगर परिषदच्या कर्मचाऱ्यामध्ये आणि अधिकाऱ्यामध्ये आजही दिसून येत नाही. 1 महिना युद्ध पातळीवर चाललेलं हे अतिक्रमण हटाव मोहीम का थांबली? रस्त्याच्या त्या बाजूला तुम्ही पाहू शकता, त्या बाजूला सुद्धा तोच प्रश्न आहे माझा. सर्वसामान्याची दुकानं हटवली, गोरगरिबांची घरं पाडली, परंतु धनदांडग्यांच्या घराला किंवा धनदांडग्याच्या ऑफिसला, धनदांडग्या लोकांच्या बिल्डिंगना, दुकानाला धक्का लावण्याची बदल मेहकर नगर परिषद किंवा मेहकर MSRDC करीत नाही. यामुळे पक्षपात नाही का ते तुम्ही ठरवा. मित्रांनो आता
मी तुम्हाला काही नगर परिषदच्या प्रश्न मला काही नगर परिषदकडे मांडायचे आहेत आणि त्यामध्ये काही आपण ज्याला म्हणता येईल भ्रष्टाचारा रिलेटेड सुद्धा प्रश्न आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधील वीर लहुजी नगर जे मातंगपुरा येथील नगर परिषदने तयार केलेली शासन मान्य वाचनालय आहे, 32 लाख रुपयाचा निधी खर्च केला। बंद काय, साधे इलेक्ट्रिक कनेक्शन नाही तिथे। आणि तुम्हाला परत सांगतो मित्रांनो, लायब्ररी कशासाठी असते? माझा सन्माननीय मुख्याधिकारी असो, कलेक्टर असो किंवा SDM असो, कोणत्याही अधिकाऱ्याला साधा सिंपल प्रश्न आहे की लायब्ररी कशासाठी असते? जर तिथे UPSC MPSCचे मुलं तयारी करत असतील तर तिथे पुस्तकाचा संचालन कसं पाहिजे, संग्रह कसा पाहिजे, तो अपडेट पाहिजे की बॅकडेट पाहिजे, हा प्रश्न आहे माझा तुम्हाला। तुम्ही जा तुमच्या लायब्ररीमध्ये, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तिथली लायब्ररी असो किंवा इकडे आपल्या वीर लहुजी नगरमधली लायब्ररी असो, तुम्हाला सगळे आउटडेटेड पुस्तकं मिळतील वाचायला। बरं, तिथे इलेक्ट्रिक कनेक्शन नाही तरीसुद्धा प्रिंटर म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तिथे आणून ठेवलेले आहेत। मग त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कशावर चालायच्या, हवेवर की पाण्यावर? दुसरा प्रश्न माझा हा राहील, वाचनालयात नामांकित प्रकाशनाचे पुस्तके उपलब्ध न करता लोकल प्रकाशन, जे लोकल प्रकाशन असते ना, लोकल रायटर असतात, त्यांचे पुस्तकं तुम्ही तिथे दिलेले आहेत। कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे तिथे पुस्तकं बाजार विकत घ्यायला गेलो तर 30 ते 40% सूट मिळते। मग नगर परिषदने कोणत्या वेबसाईटवर ही जुन्या पुस्तकं घेतले आणि तिथे ठेवलेले आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हा 40 लाखाचा, 40 आणि 32 72 लाखाचा हा स्कॅम असू शकतो, आहे असं नाही, असू शकतो। तुम्ही जा RTI टाका, तिथले पुस्तकं बघा, तिथले लाईव्ह फुटेज घ्या, फोटो घ्या आणि जर का सन्माननीय नागरिक जर का जागृत असतील तर त्यांनी निश्चित अशा प्रकारच्या गोष्टीची निश्चित ज्याला क्रॉस व्हेरीफाय म्हणतो चौकशी करायला पाहिजे। जलजीवन मिशन, अरे बाबा एवढं मोठं जलजीवन मिशनवर 117 कोटी रुपये खर्च केले तुम्ही, ठीक आहे, अजून सुरू नाही झालं। परंतु मेकर नगर परिषदचे नळ योजना किती दिवसाला येते, पाणी किती दिवसाला येते? 15 दिवसाला। त्याचंही अपडेट घ्या। त्यानंतर नगर परिषदमध्ये पाणी पुरवठा अभियंता याची नियुक्तीच नाही। मला वाटते ते प्रपोजल जशी मेकर नगर परिषद झाली तसं तयार नाही झालं, कदाचित नसल झालं आणि यांना गरजही वाटत नाही। म्हणजे सामान्य टेक्निशियनकडून वॉटर सप्लायच्या चेन संदर्भात हे लोक अपडेट घेत राहतात। परंतु सर्वात गंभीर प्रश्न काय माहिती आहे का? आरोग्य विभागाचा। सफाई कामगार आहेत बिचारे, सकाळी 5 वाजल्यापासून ज्या ठिकाणी आपल्याला उभं राहिलं तर उलटी येईल, आजार होईल, अशा परिस्थितीत कुठलाही सिक्युरिटी इक्विपमेंट म्हणजे हातामध्ये कप किंवा नाकाला ज्याला आपण म्हणतो एखादा मास्क, कुठलंही हेल्मेट किंवा अदरवाईज कोणतंही सेफ्टी युनिट त्यांच्याकरता नगर परिषदेने आतापर्यंत दिलेलं नाही। आणि सर्वात महत्त्वाचा विषय हे आरोग्य डिपार्टमेंटमध्ये जे लोक भरले आहेत ना, त्यांना 500 रुपयाच्या दरम्यान गव्हर्नमेंट रोजगार देते आणि त्यांना मिळतो किती? 300-250 का? 200-250 रुपये देतात आणि 200-250 रुपये कोण खातं? हा सुद्धा प्रश्न टाका, उपस्थित करा हा प्रश्न। आणि जर कोणाला वाटत असेल एक खोटा आहे तर त्या 100 लोकांपैकी 10 लोक निश्चित तुम्हाला पडद्याआड खरं सांगल्याशिवाय राहणार नाही। मग भ्रष्टाचाराचा कळस करताना यांना चांगले कामं करण्याचा आळस येतो, हा सुद्धा माझा प्रश्न आहे। आता मित्रांनो, काही प्रश्न माझे नगर परिषदच्या CO आणि MSRDCचे जे इंजिनियर आहे, एक्झिक्युटिव्ह असो किंवा जेई असो, त्यांना शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अर्धवट का थांबली? रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढण्याची नगर परिषदची पद्धत समान आहे का? गोरगरिबांच्या टपऱ्या तात्काळ हटवल्या आणि धनवंताचा लाड सुरू आहे का? सर्व्हिस रोडकरिता काही भागात अतिक्रमण काढले, पुढचे लेआउट धारकांनी जागा दिली नाही किंवा त्याच्यामध्ये त्याची तरतूद नाही असं सांगत असताना याबाबत नगर परिषदेने पुढचं पाऊल काही उचललं का? पारदर्शकता म्हणजे पारदर्शकतेचा आकार ताणव करीत असलेलं नगर परिषद प्रशासन जनतेसमक्ष रोड मॅपिंगचा जो जुना सॅटेलाईट मॅप आहे किंवा सॅटेलाईट पिक्चर आहे तो एक्सपोज का करत नाही? रस्ता दुतर्फा काम होत असताना
जिजाऊ चौक ते बसस्थानक या परिसरात विद्यार्थिनींना चालायला फुटपाथ म्हणजेच पर्यायी रस्ता नगर परिषद निर्माण का करत नाही आणि रस्त्याचा प्रपोजल मांडला त्यावेळेस हा विचार सन्माननीय गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर लोकांना का सुचला नाही? दूरदृष्टीचे विजन अंगीकारत असलेल्या नगर परिषद प्रशासन स्त्रियांसाठी पुत्रीघर शौचालयाबाबत घेतलेलं आहे का? नगर परिषदच्या इमारतीमध्ये तुम्ही जाऊन बघा, लाईव्ह सध्याला लागलीच जा, तिथे पिण्याचे पाणी ठाकूर मातूर आरो लावलेले आहेत, ते माहीत आहे मला, मी पण विचारलं होतं. आम्ही याच्याकडनं घेतलं त्याच्याकडनं घेतलं त्याने आरो लावून, पण तुमच्या इथे शेकडो कर्मचारी काम करतात, हजारो लोक दिवसभरामध्ये व्हिजिटर म्हणजे नागरिक टॅक्स पेअरला म्हणा किंवा कुठल्याही कामासाठी येतात, तर त्यांना पिण्यासाठी पाणी सार्वजनिक निश्चिती व्यवस्था केली आहे. म्हणजे याला दिव्याच्या बुडाखाली जाणार म्हणता नाही येणार. अशा प्रकारचा हा सगळा गोडबंगाल नगर परिषदचा आहे आणि नगर परिषदचा हा गोडबंगाल आज खोल सदरमधून सादर करताना मी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि मोठ्या प्रमाणात आपण दानेफळ चौकात मला वाटते जे वाचनालय आहे घर अनेक लोकांचे घर आहे, त्याच्या गंभीर दयनीय दुरावस्था तुम्हाला दाखवलेली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता परत आपण लाईव्ह होणार आहोत दानेफळ चौकापासून तर संत गजानन महाराज यांचं मंदिर. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओला निश्चित लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. परत मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगतो, जनता दरबार अधिकाऱ्यांनी घ्यावा. खोज मास्टर या जनता दरबाराचे 10 प्रश्न तुम्हाला सांगेल जे जनतेच्या निगडीत असतील आणि हे जनतेचे प्रश्न विचारत असताना तुम्ही जर ते एकरच्या स्वतंत्र मैदानावर यायला तयार असाल तर सर्व तिन्ही डिपार्टमेंटला प्रश्नावली करण्यासाठी खोज मास्टर टीम सक्षम आणि तयार आहे. तर मित्रांनो, पक्षपातीचं अतिक्रमण हटाव मोहीम आणि थांबलेलं अतिक्रमण हटाव मोहीम ही तात्काळ सुरू करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे आणि या मागणीला खोज मास्टरचा सुद्धा दुजोरा निश्चित राहील. पुन्हा एकदा अशाच प्रकारचं लाईव्ह घेऊन आपल्या समक्ष आम्ही येणार आहोत. आमच्या फेसबुक लाईव्ह इंस्टा पेजला फॉलो करा, निश्चित जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपलं हे हक्काचं व्यासपीठ आहे जे कुठेही न डगमगता न डरता निर्भीड आणि लीडर व्यासपीठ या व्यासपीठाला निश्चित आपण सर्वतोपरी बळ देऊया आणि रमेश चव्हाण यांनी सुरू केलेला खोल सदर आपण अविरत सुरू ठेवूया. यानंतर आपण मला परत सांगतो, आमच्या यूट्यूबला फॉलो करा. धन्यवाद. तो फक्त त्याच्यापुरता हा विचार करत असल्यामुळं आपल्या शहराची दुर्दशा होत आहे. आता आपण समोर हा माझा सर्व्हिस रोडचा जो प्रलंबित प्रश्न होता तो या सर्वांनी एकर शहरात एक मुद्दा मांडलेला आहे की त्यांच्या मालकीच्या जागा आहे, आम्ही काही करू शकत नाही. उल्लू बना रहे सबको, उल्लू बना रहे सबको. असा कायदाच नाही आहे की तुम्ही रस्ता खंडित किंवा त्याला शॉर्ट किंवा पॉज देऊ शकता. तुम्हाला जर का नगर परिषद आणि बांधकाम विभागाला जर वाटत असेल की निश्चित हा रस्ता दिवसापर्यंत नेऊन नागरिकांच्या जीवाच्या हिताचा प्रश्न आहे, नागरिकांच्या मूलभूत सुविधेचा प्रश्न आहे, तर तुम्ही निश्चित हा प्रश्न मार्गी लावू शकता. सन्माननीय प्रशासन, मग ते राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो, तुमच्या पाठीशी ठाम उभं राहतं. याचा प्रत्यय तुम्हाला मेगा सिटीमध्ये, मग मी वेळोवेळी सांगतो, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा ठिकाणी तुम्हाला नेहमी बघायला मिळतो. मुख्यतः तुम्ही मुंबईमध्ये जाऊन बघा, अरबो रुपयाची प्रॉपर्टी असताना सुद्धा लँड अक्वायरमेंट होते. प्रशासकीय बाब म्हणून, प्रशासकीय विशेष बाब म्हणून तुम्हाला ते हस्तगत किंवा लोकांकडून विकत घेता येते. हे सगळं असताना हा सगळा परिणाम या बाजूला सुद्धा तुम्ही पाहू शकता. सर्व म्हणजे त्या लेनपासून तर ह्या बोडी याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षपात झालेला आहे. आता मेजरमेंटमध्ये गडबड करत असताना सगळी माणसं तुमचीच असतात, आम्ही आरोप नाही करत. जनतेचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे आणि खोज मास्टरचं पोल खोलत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, आता आपण थोडं फास्ट वाक करूया आणि आपण दानेफळ चौकाच्या अलीकडची वास्तुस्थिती घेऊया. या लेनला तुम्ही पाहता की या लेनचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण यांनी काढलेलं आहे आणि हे सगळं काढत असताना हा एकरमध्ये जर का आपण फिरतो कुठली कंडिस्टर परिस्थिती दिसते हे सुद्धा तुम्ही पाहू शकता.
म्हणजे रस्त्याचा विकास जर झाला, रस्त्यामध्ये डिवायडर जर आलं, रस्त्याची व्यवस्थित जर का आपल्याला वाहतुकीला अडथळा निर्माण नाही झाला तर 5 मिनिटं हे टायर झालंय, या रस्त्याचा निश्चित फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असताना हा निधी तुम्ही नागरिकांच्या खिशातला आहे. टॅक्स आम्ही पेअर करतो, आमचा पैसा आमच्या विकासासाठी खर्च करत असताना तुम्हाला गव्हर्नमेंटने फक्त सुपरविजन दिलेलं आहे, फक्त सुपरविजन दिलेलं आहे. जरी तुम्ही प्रशासकीय अधिकारी असले तरी जनतेचे, सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधून तुमची पेमेंट कट होते. आम्ही पैसा देतो तेव्हा तुम्हाला प्रशासन पेमेंट करते, तेव्हा तुम्ही सर्वसामान्य जनतेचे साकर आहात हे कदापि विसरू नका. आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करत असताना निश्चितच मित्रांनो तुम्हाला पारदर्शकता ही ठेवण्यात गेली पाहिजे. पक्षपात करणारा अधिकारी, त्यामुळं शहरं वर्षानुवर्षे शेकडो वर्षे मागं पडलेली असतात आणि शहराचा विकास हा खोळंबलेला असतो. आणि हे सगळं होत असताना शहराच्या नागरी सुविधेसाठी जर तुम्ही काम करत असाल, कार्यरत असाल तर तुम्हाला निश्चितच शहराच्या हिताचा आणि नागरिकांच्या हिताचाच विचार करावा लागेल. तेव्हा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत इकडे, या लेनला आपण जाऊया. ही लेन तुम्ही बघू शकता, सर्वतः लोकांनी अतिक्रमण हटवलेलं आहे जवळपास, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही बिल्डिंग क्रॅश केल्या, प्री प्लॅनिंग तुमच्याकडे होती का? नगर परिषदने अतिक्रमण हटवण्यात जेवढी ज्याला आपण म्हणतो सतर्कता दर्शवू शकतो, त्याच पद्धतीची सतर्कता कामामध्ये, डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला दिसून येते का? तुम्ही पाहू शकता लोकांचं म्हणजे शॉप असो, बिल्डिंग असो, घर असो, अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे. असं असताना तुमचं युद्ध पातळीवर ते काम सुरू आहे का? की जे प्रपोजल तुम्ही टाकलेलं आहे त्याच्या रिगार्डिंग आता अर्धवट अतिक्रमण काढल्यामुळे तुम्ही या लेनला पाहू शकता की हे जे अतिक्रमणची आम्ही मार्किंग केलेली आहे याच्यामध्ये किती दुकान, किती बिल्डिंग अद्यापही तशाच आहे. वाय, क्यों? इथे माझा तोच प्रश्न, इथेही माझा तोच प्रश्न की का, काय कारण आहे त्यात? जर तुम्ही पक्षपात करत नाही तर मग हे का? काही लोक वेटिंगवर, एका हॉटेल रेस्टॉरंट आहे का, काहींना वेटिंगवर ठेवायचं आणि काहींना तात्काळ VIP ट्रीटमेंट द्यायची? नाही चालणार. लोकशाही आहे, लोकांनी लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या हितासाठी चालवलेलं, लोकांकडून चालवलेले सरकार आहे. आपले जे प्रतिनिधी आहेत ना ते सुद्धा लोकांनी निवडून दिलेले आहेत लोकांच्या समस्या निवारणासाठी. आता आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात नव्हे तर आपल्या शहरापुरतंच घेऊया आपण, अनगिनित समस्या, अनलिमिटेड समस्या आहेत. आणि ह्या सगळ्या समस्या जर का आपण याचा पोलखोल करायला बसलो तर एक दिवस आपण नसणार, परंतु हा पोलखोल सदर कधी संपणार नाही मित्रांनो. कारण एवढे झोल आहेत, एवढे खतरनाक झोल आहेत की तुम्ही जर का, तुम्हाला एक शॉर्टची आयडिया जर दिली आणि या शॉर्ट आयडियामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर आपलं प्रशासन फक्त आणि फक्त लोकांना त्रास देण्यासारखे कामं सुरू असल्याचं आपल्याला ही परिस्थिती दर्शवते. अगदी ढग आभाळ फाटलं ज्याला म्हणतात तशा सारखी परिस्थिती आपल्या मेहकर शहरामध्ये आहे. आता आपण थोडं फास्ट वापरूया. या साईडच्या बिल्डिंग तुम्ही पाहिलेल्या आहेत की अद्यापही जैसे थे, ॲज इट इज, जैसे थे, तुमचं काय झालं? थंड बसण्यात अतिक्रमण का पडलं तुमचं? याच लोकांसाठी पिरियड सिटी वाढून का दिली? हा प्रश्न जनतेचा आहे. खोज मास्टरच्या मुखातून येतो आहे, परंतु प्रश्न जनतेचा आहे. जर तुम्ही काही लोकांना VIP ट्रीट करता आणि सर्वसामान्य लोकांना जर का एखाद्या किड्या मुंग्यासारखे जर का रगडणार असाल, त्यांना त्याचा नाश करणार असाल तर ही तानाशाही जनता सहन करणार नाही. कारण हे पक्षपातीचं अतिक्रमण आता होईल आपल्याला दिसून राहिलं. अनेक बिल्डिंग तुम्ही पाहता तशाच उभ्या आहेत आणि गोरगरिबांच्या टपऱ्या अगदी JCB लावून क्रॅश करून, याच्यापेक्षा भयावह परिस्थिती मी तुम्हाला सांगतो की राहती घरंसुद्धा जाणेभर रोड तोडण्यात यांना मजा आहे. ठीक आहे, नियमात होतं, तोडलं, आमची हरकत नाही. परंतु मित्रांनो, ते लोकांचे राहते घरं होते, तिथे फौज फाटा, पोलीस सुरक्षा, सगळे यंत्रणा घेऊन एकदम घर, जसे काय ते आतंकवाद्याचे घर आहेत सगळे क्रॅश. आणि ह्या बिल्डिंग नाही करतात, समजा कुठल्याही राहिल्या ह्याच नव्हे तर ज्या अतिक्रमणाच्या ज्या मेजरमेंटमध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्या तोडायसाठी तुम्हाला मुहूर्त लागतो, वाट बघावी लागते.
आणि तुम्हाला पुढचा स्टंट सांगतोय आमचा. पावसाळा सुरू झाला, आता आम्हाला लोकांच्या निवासाची, त्यांच्या शॉप ज्याला आपण म्हणतो ना दुकानाची पाडझोड करता येत नाही, कारण त्यांना आम्हाला घरातून बोलता येणार नाही, त्यांच्या व्यवसायावर गंडांतर आणता येणार नाही. अरे बाबा, तुम्हाला माहीत होतं पावसाळा येणार आहे, मग तुम्ही 20 दिवस का झोपले? ही अतिक्रमण मुक्त मोहीम 20 दिवसापासून का स्टॉप आहे? याला काय कारण? या प्रश्नाचं साधं उदाहरण आहे की तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही करून चुकलात, आणि आता जे उभं आहे ते कदाचित पडेल असं मला वाटत नाही. कारण हा जनता दरबार आहे आणि माझं खुल्लं आव्हान आहे सर्वांना, कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना खुल्लं आव्हान आहे की आपण मेहकरच्या नगर परिषदच्या स्वतंत्र मैदानात एक जनता दरबार घेऊन माझे 10 प्रश्न राहतील. 10 तुम्ही तुमचा विधिवत अभ्यास करा, प्रमाण घ्या आणि जनतेच्या प्रश्न म्हणजे माझे प्रश्नापेक्षा जनतेचे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारेल. जनता दरबारामध्ये तुम्ही त्या 10 प्रश्नाचं समर्पक उत्तर द्या, म्हणजेच जनतेला या मागचा खोलचा सर्व जो पाठीमागचा प्रकार आहे तो कळेल. मित्रांनो, आपण आलेलो आहोत राजफळ चौकाला. दोन्ही साईडला हे जे सुरू आहे तर सुद्धा अनेक बिल्डिंग आहेत, तुम्ही पाहू शकता, ज्या अर्धवट क्रॅश केलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा काही काळ आम्ही आमचं अतिक्रमण काढतो म्हणून मुदतवाढीची अर्ज केली असेल नसेल हा प्रश्न वेगळा, परंतु अद्याप त्यांना सुद्धा हात लावण्याची ताकद यांना अंगात म्हणजे प्रशासनाच्या अंगात नाही आहे. आपण जर तुम्ही बघू शकता लोकांनी आपली पाठीमागे दिली आहे, परंतु नगर परिषदचा विकास प्रयोजन अद्यापही स्टॉप आहे. कुठेतरी मुरुम टाकून त्याला लेवलिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुठेतरी आता जर का पावसाळा सुरू झाला आणि जोमात जर पाऊस सुरू झाला तर या परिस्थितीमध्ये इथे रस्त्यावर पाणी साचेल, घाण साचेल, गटार होईल, काही सांगता येत नाही. अशा अर्धवट परिस्थितीला शहरात इकडे तिकडे पाणी साचेल, पाणीचे साम्राज्य निर्माण, रोगराई पाहिजे. तरीसुद्धा नगर परिषद प्रशासनाला मला वाटते कामाची तीव्रता वाढवायला किंवा गती वाढवायला कोणत्याही प्रकारचा मुहूर्त मिळत नाही. आपण एक 5 मिनिटाची विश्रांती घेऊया मित्रांनो. तोपर्यंत आम्ही लाईव्ह फुटेज सुरू ठेवणार आहोत. फक्त थोडा ऑडिओ तुम्हाला कदाचित स्टॉप होईल, तेवढा एक आपण थोडंसं ब्रेकच्या बातमी म्हणायचं तर तुम्ही सराउंडिंग शूट दाखवू शकता. हरकत नाही.